मी सुहास मोहन भंडारे, श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगाव, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. इतिहास म्हणजे काय याचा पुढचा मुद्दा आहे इतिहास आणि आपण. आता इतिहास आणि आपण म्हणजे काय तर आपण प्रत्येक शास्त्राचा अभ्यास करत असतो. यामध्ये पर्यावरण शास्त्राचा अभ्यास. आता पर्यावरण शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला काय समजते? पर्यावरण शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला पर्यावरणामध्ये होणारे बदल म्हणजे वाढते प्रदूषण, आता ते कसे टाळायचं याचा आता प्रदूषण भरपूर झालेले आहे. आता हे जर आपल्याला कमी करायचे असेल किंवा वृक्षतोड झालेली आहे, ही जर आपल्याला वृक्षतोड झाल्यामुळे काय झालेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, त्यानंतर पाऊसमान पर्जन्यमान कमी झालेलं आहे. आता हे जर वाढवायचं असेल तर त्यावर काय परिणाम करायचा हे आपल्या कुठल्या शास्त्रामधून समजतं तर पर्यावरण शास्त्रामधून. तसेच आपल्या व्यक्तिगत किंवा सामूहिक जीवनाचा परिणाम, आपण जर व्यक्तिगत जर व्यवस्थित वागलो नाही किंवा समूहानं जर एकत्रित राहिलो नाही त्याचाही परिणाम आपल्यावर होत असतो. समजा एका गावामध्ये वरची गल्ली आणि खालची गल्ली यामध्ये सारखा वाद असेल किंवा आपण एकजुटीने गावात राहत नसेल तर त्या गावचा कधीही विकास होत नसतो. हे सुद्धा आपल्याला इतिहासातून समजत असते. मानवी कृतीचे विचार किंवा मानवी कृतीचा अभ्यास करण्यासाठीही इतिहासाचा उपयोग होत असतो. इतिहासामुळे आपल्याला भूतकाळात ज्या घटना घडलेल्या असतात त्याचे इष्ट परिणाम म्हणजे चांगले परिणाम किंवा वाईट परिणाम याचाही अभ्यास इतिहास करत असतो. इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे आपला वर्तमान काळ चांगला जातो आणि वर्तमान काळाबरोबरच आपला भविष्य काळ सुद्धा चांगला जाण्यासाठी इतिहासाची फार गरज आहे. आता बघा, आपल्या भारतामध्येच नाही तर जगामध्ये कोरोनाचं हे संकट आलेलं आहे. आता हा झाला आपला आता भूतकाळ की संकट आलेलं आहे आणि आता ह्या संकटातून आपण कशा पद्धतीने बाहेर पडणार, आता या प्रकारची साथ भविष्यात येऊ नये यासाठी मानव काय करत असतो की गेल्या वर्षी म्हणा किंवा त्याच्या आधी ही कोरोनाची साथ कशी पसरली याचा अभ्यास करून भविष्य काळ आपला सुधारता येतो. तसेच आपल्या गेल्या वर्षी बघितलं असेल तर महापूर, सांगली कोल्हापूरला महापूर आलेला होता आणि त्यामुळे त्यातल्या काही तांत्रिक अडचणी दूर करून यावर्षी महापूर येऊ नये जर आला असता त्याच्या कशा पद्धतीने मानवी हानी कमी व्हावी यासाठी इतिहासाचा अभ्यास फार महत्वाचा आहे. म्हणजे भूतकाळात ज्या काही घटना झालेल्या आहेत, म्हणजे भूतकाळात ज्या काही वाईट घटना झालेल्या आहेत याचा भविष्यात ह्या घटना परत घडू नये यासाठीही इतिहासाचं फार गरज आहे. भूतकाळात अनेक थोर नेते होऊन गेलेले आहेत. या थोर नेत्यांचे आपण जर चरित्र वाचलं तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते. आता आपल्याला माहित आहे शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना माहित आहे. शिवाजी महाराजांच्याकडे काय होतं? काहीच नव्हतं. त्यांच्याकडे मुठभर सैन्य होतं आणि या मुठभर सैन्याचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. यातून आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्यावर कोणतेही संकट आलं तर आपण शिवाजी महाराजांची आठवण काढत असतो आणि त्यातून आपण बाहेर पडत असतो. तसेच अनेक गोष्टी आपल्याला इतिहास सांगत असतं आणि प्रत्येक गावाचा, प्रत्येक जिल्ह्याचा खेड्याचा इतिहास हा वेगळा असतो. तसेच आता आपला कडेगावचा जर म्हटलं तर कडेगावात सगळ्यात प्रसिद्ध काय आहे तर डोले. हे काय आहे तर हिंदू मुस्लिम ऐक्य, हा आपल्या तालुक्याचा इतिहास झाला कडेगावचा. तसेच सांगली जिल्ह्याचा इतिहास वेगळा, सातारा जिल्ह्याचा इतिहास वेगळा आहे. सातारा जिल्ह्याचा जर इतिहास बघितला तर सातारा जिल्ह्याने आपल्याला शूरवीर असे फौजी दिलेले आहेत, सैनिक दिलेले आहेत. जर कोल्हापूरला गेला तर रांगडा इतिहास आहे कोल्हापूरचा. या कोल्हापूर मातीमध्ये आपल्याला चांगले असे पैलवान मिळालेले आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक गावाचा, प्रत्येक शहराचा इतिहास हा वेगळा असतो. तसेच आपल्या या सजीव सृष्टीमध्ये म्हणजे प्राणी असतील, मानव असेल, त्यानंतर वनस्पती असेल, यांचाही इतिहास काय आहे पूर्णपणे वेगळा आहे. मानवी स्वातंत्र्यांचा इतिहास सुद्धा आहे, तो आपण पुढच्या वर्षी शिकणार आहे की आपण इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं आणि या गुलामगिरीतून आपल्याला कशा पद्धतीने मुक्तता मिळाली याचाही इतिहास, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा काय आहे इतिहास हा वेगळा आहे. प्रत्येक शास्त्राचा अभ्यास वेगळा आहे. गणितशास्त्राचा अभ्यास वेगळा आहे, विज्ञानशास्त्राचा अभ्यास वेगळा आहे. आज आपण या प्रकाशात राहतो म्हणजे या लाईटीला राहतो, ह्याचा लाईटीचा सुद्धा इतिहास आहे. म्हणजे कशा पद्धतीनं या विजेचा शोध लागला, या प्रत्येक शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीने
वेगवेगळे शोध लावलेले आहेत आणि याचाही अभ्यास आपल्याला इतिहासामधून किंवा त्या शास्त्रामधूनच समजत असतो. म्हणजे प्रत्येक शास्त्राचाही अभ्यास वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक शास्त्राचा इतिहास हा वेगवेगळा आहे. धन्यवाद.